नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सध्या आरक्षणाचा जो प्रश्न आहे त्यातला महाराष्ट्रातला सध्याचा प्रश्न हा अत्यंत पेटलेला प्रश्न आहे. आणि या सगळ्या आरक्षणाच्या चर्चेभोवती एक जो केंद्रबिंदू ठरतो ते आहेत मनोज जरांगे पाटील. आणि मग मनोज जरांगे पाटलांना जर कोणी भेटत असेल तर चर्चा तर होणारच. तर सध्या मनोज जरांगे पाटील यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण हे भेटलेले आहेत. आणि ते भेटल्यानंतर त्यांनी 2013 मध्ये दिलेल्या आरक्षणाबद्दल सुद्धा वक्तव्य केलेलं आहे की आम्ही दिलेलं आरक्षण हे फडणवीसांनी टिकवलं नाही. तर याबद्दलही त्यांनी बोललेलं आहे. नेमकं पृथ्वीराज चव्हाणांनी दिलेलं आरक्षणाची सत्यता काय, ते दिलेलं आरक्षण हे किती खरं होतं, किती खोटं होतं, आणि फडणवीसांनी ते टिकवलं नाही यामध्ये किती सत्यता आहे, तेच सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. आणि याचसाठी चर्चा करायला आपल्यासोबत आहेत आरक्षणाचे अभ्यासक सन्माननीय बाळासाहेब सराटे सर. सर नमस्कार. जय शिवराय. सर, पृथ्वीराज चव्हाण आणि मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट झालेली आहे. एवढ्या मोठ्या उंचीचा नेता, एक अभ्यासू नेता, काँग्रेसमधील एक बडा नेता, निवडणुकीच्या तोंडावरती मनोज जरांगे पाटील यांना भेटतात. त्यानंतर 2013च्या आरक्षणाची आठवण करतात आणि हे आरक्षण फडणवीसांनी टिकवलं नाही असं वक्तव्य करतात. नेमका याचा संदर्भ काय आणि याबद्दलची जी काही त्यांनी चर्चा केलेली आहे याच्या मागे त्यांचा दृष्टिकोन नेमका काय असायला हवा? खरं म्हणजे पृथ्वीराज बाबा चव्हाण हे जे आहे हे मला नेहमीच आदरणीय वाटत आलेले आहेत. कारण ते एक गंभीर नेता आहे. ते असे छेचोरपणे काही बोलत नाहीत किंवा ते जे करतात त्याच्या मागे एक विचार असतो. आणि त्यांना मी ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हापासून ऑब्झर्व केलेलं आहे. परंतु त्यांची व्यक्तिगत काही क्वालिटी असली, गुणवत्ता असली तरी ते जरांगे पाटलांना जेव्हा भेटले तेव्हा ते काँग्रेस पक्षाचा एक जबाबदार नेता म्हणून काँग्रेसच्या भूमिकेतून ते जरांगे पाटलांना भेटलेले आहेत. म्हणून आपल्याला त्याच्यावर भाष्य करावं लागतंय. आता पृथ्वीराज बाबा चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आहेत. केंद्रातही ते मंत्री होते आणि त्यांनी पंतप्रधान कार्यालयाची सुद्धा जबाबदारी पाहिलेली आहे. म्हणजे अतिशय माहितगार असा हा नेता आहे. त्यामुळे ते जरांगे पाटलांकडे आंतरवाली सराटीमध्ये गेले, बाहेर चपला काढून ते जरांगे पाटलांशी सन्मानाने भेटले. याच्यामध्ये काँग्रेस पक्षाने काहीतरी धोरणात्मक भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचवायची होती आणि एक मेसेज समाजाला द्यायचा होता. हे तर आपल्याला नक्की समजून घेतलं पाहिजे. आणि ते भेटले ही चांगली गोष्ट झाली की मराठा समाजाच्या नेत्याला रेकग्नाइज करावं लागतंय काँग्रेसला, हे आजपर्यंत काँग्रेसने कधीही केलेलं नव्हतं. पण जे फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी मोडस ऑपरेंडी वापरली, कार्यपद्धती वापरली की एकनाथ शिंदे साहेब जरांगे पाटलांना भेटतील आणि फडणवीस ओबीसीच्या मेळाव्यात जाऊन भाषण करतील. मग काँग्रेसने काय केलं, हाके जेव्हा उपोषणाला बसतात तेव्हा वडेट्टीवार जातील आणि जरांगेंकडे जायचं तर पृथ्वीराज चव्हाण जातील. म्हणजे या राजकारण्यांच्या मनामध्येच मुळात जातीभेद आहे, हेही याच्यातून दिसून येतं. आता जरांगे पाटलांशी भेटल्यानंतर फार काही राजकीय समीकरणाची चर्चा होईल का, तर असे काही झाल्याचं चित्र नाहीये. परंतु जरांगे पाटलांना भेटल्यानंतर जे साधायचं होतं ते पृथ्वीराज चव्हाणांनी साधलेलं आहे असं एकंदरीत मला वाटतं. त्यांना जरांगे पाटलांची भेट घेऊन हे सांगायचं होतं की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करणारे पहिले आहोत. पण 60 वर्ष सत्ता भोगल्यानंतर त्यांनी एकदा तो प्रयत्न केला होता हे मात्र ते सांगत नाहीत. आणि पुलाखालून पाणी वाहून गेल्यानंतर सत्ता टिकवण्यासाठी तो प्रयत्न केला होता हेही ते सांगत नाहीत. हास्यास्पद एक प्रसंग तुम्हाला मी सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचं सरकार राज्यामध्ये 1999 पासून आहे. 2014 पर्यंत त्यांचं सरकार होतं. 2005 ला विलासराव मुख्यमंत्री होते
आणि बापट कमिशनने चांगला अहवाल दिला होता, म्हणजे अहवाल तयार केला होता, पण शेवटच्या महिन्यात रावसाहेब कसबे त्या आयोगात घालून त्या आयोगाची शिफारस बदलण्याचं कारस्थान तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काळातच केलं गेलंय. म्हणजे विलासराव देशमुखांनी केलेलं कृत्य काय पृथ्वीराज बाबा त्याला जबाबदार नाही का? काँग्रेस म्हणून तुम्ही गेले होते ना तिथे, काय तुम्ही व्यक्ती म्हणून थोडी गेले होते. आणि पृथ्वीराज बाबांना साताऱ्यावरून इकडे यायचं काय पडलं? कारण हे काम पूर्वी अशोकराव चव्हाण करत होते. आता अशोकराव चव्हाण गेल्यामुळे त्यांना दूरचा नेता आणावा लागला, कारण मराठा चेहरा काँग्रेसमध्ये कोण? तिकडे वडेट्टीवार आणि पटोले आहेत, ओबीसीचे चेहरे आहेत. त्यांची तर धमक नाही जरांगे पाटलांशी येऊन चर्चा करण्याची, किंवा त्यांना सर्वसमावेशक तर त्यांच्या गावी सुद्धा नाही. मग ते काँग्रेसचे नाहीत का? हे असे भेदाभेद राजकीय लोक का करतात जबाबदार पदावर असून? का नाही जरांगे पाटलांना भेटायची इच्छा होत पटोलेंना किंवा वडेट्टीवारांना? का त्यांना काय इतका जातीभेद त्यांच्या नसानसात भरलेला आहे का? आणि पृथ्वीराज चव्हाणांना तिकडून का यावं लागावं? इकडे काँग्रेसचे नेते नाहीत का? पण मुद्दा सांगायचा एवढाच आहे की बापट कमिशनच्या मध्ये रावसाहेब कसबेंची अपॉइंटमेंट करून तो अहवाला आवाजी मतदानाने मराठा मागासलेला आहे की नाही हे ठरवण्याचं जे कारस्थान झालं, त्या कारस्थानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस 100% जबाबदार आहे. आणि तिथेच खरं मराठा आरक्षणाचा प्रॉब्लेम झालेला आहे. तेव्हा जर मराठा समाजाचा ओबीसीत समावेश झाला असता तर आज हे काहीच झालं नसतं. मग मूलभूत चूक तर पृथ्वीराज चव्हाणांच्या पक्षाची आहे. आता त्याच्यानंतर सांगतो मी की 2009 ला जनतेने जनादेश दिला की राष्ट्रवादी काँग्रेसने आणि काँग्रेसने एकत्र करावं. त्यांना बहुमत दिलं होतं जनतेने, आणि 15 दिवस हे दोन्ही पक्ष एकत्र आलेच नाही सरकार स्थापनेसाठी. म्हणजे त्यांना जनतेने दिलेल्या बहुमताची अजिबात कदर नव्हती. हे 2009 ला त्यांनी जो दिरंगाई केली सरकार स्थापनेसाठी, कारण अजित दादा आणि पृथ्वीराज चव्हाण यांचं ते तेव्हा जमत नव्हतं. ही वस्तुस्थिती आहे. आणि मुळात मुद्दा असा आहे की इतकं निष्काळजी आणि इतकं जनतेच्या हिताविरुद्ध यांच्या भूमिका राहिलेल्या आहेत. आणि 2014 पर्यंत जे सरकार चालवण्यात आलं त्यामध्ये अजित दादाची फाईल अडवून धरणं आणि जनतेचं काम होऊ न देणं ही तर पृथ्वीराज बाबांची कार्यपद्धती राहिलेली होती. तेव्हा खूप चर्चा झालेल्या त्या गोष्टीच्या. आपण आरक्षणाच्या मुद्द्यावर येऊ. बापट कमिशनने अहवाल दिला आणि बापट कमिशनचं रेकमेंडेशन घटनाबाह्य होतं, तर तेव्हा काँग्रेसच्या लोकांनी त्या कमिशनच्या कार्यपद्धतीवर बोट का ठेवलं नाही? की असं आवाजी मतदानाने एखादा समाज मागासलेला आणि एखादा समाज नाही मागासलेला असा निर्णय होऊ शकतो का, असं त्यांनी आयोगाला प्रश्न का नाही विचारला? तुमच्याजवळ काय डेटा आहे तो डेटा आमच्या समोर ठेवा की मराठा मागासलेला आहे की नाही. घटनात्मक तरतुदीनुसार तुम्ही काय सर्वेक्षण केलंय, किती खोल जाऊन सर्वेक्षण केलंय, मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास आहे का, मराठा समाज आर्थिक दृष्ट्या मागास आहे का, मराठा समाज शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे का, याचा कोणता डेटा तुम्ही मिळवलाय, मराठा समाजाच्या नोकऱ्यामध्ये प्रतिनिधित्व किती आहे याचा कोणता तुम्ही डेटा मिळवलाय, असा प्रश्न त्या काळी बापट आयोगाला विचारला का गेला नाही? या सरकारने म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने 2009 नंतर आयोगाशी पत्रव्यवहार करायला सुरुवात केला. तेव्हा बापट कमिशन नव्हतं. पृथ्वीराज बाबा चुकून म्हणून गेले की आम्ही बापट आयोगाला पत्र लिहिलं, बापट आयोगाला असं करायला सांगितलं. बापट आयोग तेव्हा अस्तित्वात नव्हता. मुळात बापट आयोगच नव्हता, ती एक समिती होती, कारण तेव्हा कायदाच लागू झालेला नव्हता. कायद्याच्या ज्या टर्म्स कंडिशन आहेत त्या मागच्या आयोगाला लागूच होत नाही. 2009 नंतर सराफ आयोग आला आणि त्याच्याशी पत्रव्यवहार सरकारने सुरू केला. सराफ न्यायमूर्ती जे होते त्यांचं निधन झाल्यामुळे नंतर भाटिया यांची नियुक्ती झाली आणि भाटिया आयोग आला. सरकारने त्या भाटिया आयोगाशी किंवा सराफ आयोगाशी पत्रव्यवहार जरूर केला. सरकारने हा आग्रह धरला त्या आयोगाकडे की बापट कमिशनने जे डेटा केलेला आहे त्याच्यात डेटाचा अभाव आहे, तुम्ही आम्हाला आणखी डेटा गोळा करून द्या. परंतु आयोगाने 3 जून 2013चं पत्र आपण काही व्हिडिओमध्ये चर्चेला घेतलंय. ते पत्र फार महत्वाचं आहे. सुप्रीम कोर्टाने ते 5 मे 2021च्या निकालामध्ये ग्राह्य धरलेलं पत्र आहे.
पण ते त्यांच्या सोयीने चुकीच्या पद्धतीने ग्राह्य धरलं. ते पत्र प्रेझेंट करायला सांगायला पाहिजे होतं सुप्रीम कोर्टाने. ते पत्र सुप्रीम कोर्टाने रेकॉर्डवर आणायला सांगितलं नाही. हा त्यातला फ्लॉ आहे, ही त्यातली गफलत आहे. त्या पत्रामध्ये आयोगाकडून असं सांगण्यात आलं की तुम्ही जे म्हणताय डेटा गोळा करून द्या, आम्हाला त्याची गरज वाटत नाही, आम्ही डेटा गोळा करून देणार नाही. आता असं जेव्हा उद्धटपणा करताना आयोग, तेव्हा राज्य सरकारला त्या आयोगावर कार्यवाही करून त्याच्या गचंडी पकडण्याची ताकद, अधिकार राज्य सरकारला दिलेले आहेत कायद्याने. राज्य मागासवर्ग आयोग कायदा 2005 जो 2009 ला लागू झाला, त्यामध्ये राज्य सरकार जे काम करायला सांगतं ते काम आयोगाने केलं पाहिजे. आणि आयोगाला कोणतंही असं त्या कायद्याच्या बाहेर जाऊन काम सरकारने सांगितलेलं नव्हतं. या समाजाचा समग्र अभ्यास करा हे आयोगाला सांगितलं होतं. परंतु त्या आयोगामध्ये हरिनरके असल्यामुळे, हरिनरके हे छगन भुजबळांचा पिद्दू असल्यामुळे, स्वर्गीय हरिनरके आहेत, ते आता हयात नाही आहेत, पण त्या माणूस म्हणून भुजबळांचा माणूस होते आणि ते आयोगामध्ये भुजबळांचंच काम करीत होते, जगजाहीर आहे, म्हणून मी तसं म्हणतो. तर हरिनरके तिथे असल्यामुळे त्या आयोगावर कार्यवाही करण्याची ताकद या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सरकारने दाखवली नाही, कायद्यामध्ये तसे अधिकार असताना सुद्धा. आणि तिथे खरं मराठा आरक्षणाचा आणखी एकदा खून झालेला आहे. तुम्ही बापट कमिशन जे काय होतं, बापट समिती, त्यांच्या आयोगात कसबेंना नियुक्त केलं नसतं तर तेव्हाच मराठा समाजाला आरक्षण ओबीसीत मिळालं असतं. कारण बापट आयोगाचे जे सदस्य होते त्यांनी चांगला अहवाल बनवला होता, पॉझिटिव्ह अहवाल बनवला होता. ते राहिलं बाजूला आणि यांनी आवाजानेच ठरवलं मराठा मागासलेलं नाही, त्याच्यावर प्रश्नचिन्ह लागू केलं नाही. ही काँग्रेस राष्ट्रवादी सरकारची एक मोठी घोडचूक होती. मराठा आरक्षणाचा प्रश्न तिथे पण खरं म्हणजे सुटू शकला असता, तो सुटला नाही. म्हणजे 23 मार्च 1994 नंतर दुसरा गुन्हा जो मोठा असेल तर तो बापट आयोगाला नीट त्याची जागा दाखवली नाही, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरं एक, ते जे पत्र लिहिलं आयोगाने 3 जून 2013 ला, हरिनरके तेव्हा आयोगामध्ये होते, तर त्या आयोगाला बरखास्त करायला पाहिजे होतं, सरकारकडे अधिकार होता. कारण आयोग डेटा गोळा करून देत नाही, अभ्यास करायला नकार देतं, हे आयोगाचं औद्धत्य होतं, उद्धटपणा होता. याच्यावर बोट ठेवून त्या आयोगाला बरखास्त करायला पाहिजे होतं. आता जसं यावेळेला सरकारने, आधीचं निरगुडकर कमिशन होतं, त्यातले हाके सारखे आणि त्या किल्लारीकर सारखे जे सदस्य होते ते विनाकारण, आणखी एक होते कोणीतरी मेश्राम नावाचे, ते विनाकारण निगेटिव्ह भूमिका घेत होते मराठा समाजाच्या अभ्यासाबद्दल. त्यांना काढलं की नाही सरकारने? पृथ्वीराज बाबा काढलं की नाही सांगा ना तुम्ही? झाली का बोंब? तुम्ही आक्षेप घेऊ शकले का त्याच्यावर? एवढं सगळं सरकारने केल्यानंतर तुम्ही हुशार आहात, अभ्यास आहात, तुम्ही का नाही आक्षेप घेतला हे चुकीचं चाललं म्हणून? कारण ते चुकीचं नव्हतं, त्यांच्या अधिकारात बसणारी ती गोष्ट आहे आणि कोर्टातही त्याच्यावर आक्षेप टिकलेला नाहीये. मग राज्य मागासवर्ग आयोग कायद्याची अंमलबजावणी तुमच्या सरकारने का केली नाही? का त्या आयोगाला तेव्हा उद्धटपणे तुम्हाला उत्तर देणाऱ्या आयोगाला बरखास्त का केलं नाही? आयोग म्हणला की आम्ही नाही डेटा गोळा करत म्हणून आम्ही राणे समिती नेमली. हे मुख्यमंत्री म्हणून तुमचं बरोबर होतं का कृती? तर मुख्यमंत्री म्हणून तुम्ही फेल होता तेव्हा. तुम्ही त्या कायद्याचा वापर केला नाही आणि मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची संधी त्या दिवशी होती, ती तुम्ही घालवली. ही माहिती समाजाला देणं कर्तव्य आहे आमचं. बरं, त्याच्यानंतर तुम्ही काय केलं? आयोगाला ठेवलं बाजूला आणि नामदार राणेंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली फेब्रुवारी 2013 मध्ये. तुम्ही 13 मध्ये आरक्षण दिलं म्हणाले, 13 मध्ये तुम्ही आरक्षण दिलं नव्हतं. तर विषय काय आहे की फेब्रुवारी 2013 ला तुम्ही नामदार राणेंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. डिसेंबर 2013 मध्ये काडीचं काम त्या समितीने केलं नाही. मग तुम्ही मुख्यमंत्री म्हणून बरोबर काम केलं का बाबा? ते सांगा तुम्ही. मराठा समाजाच्या हिताचं काय काम केलं त्या काळात? काहीच केलं नाही. जानेवारी मध्ये जागृती झाली आणि आता इलेक्शन तोंडावर आलं म्हणून तुम्ही घाईघाईने अधिकाऱ्यांची मीटिंग बोलवली राणे साहेबांनी आणि मग त्याच्यामध्ये मीना नावाचे एक अधिकारी होते आणि परहार म्हणून बार्टीचे तेव्हाचे डायरेक्टर होते, त्या दोघांनी मिळून मग त्याला चॅनलाइज केलं.
आणि 11 दिवसात सर्वे करून द्या म्हणून तुम्ही लिखित सगळे रेकॉर्डवर आणलं. म्हणजे तुम्ही फेब्रुवारीमध्ये 11 दिवसाचा सर्वे केला, 11 दिवसातच डेटा आमच्याकडे पाठवा म्हणून आदेश दिले, ते सगळ्या मीडियात जाहीर झालं. कोर्टासमोर तो एक मुद्दा बनला की तुम्ही 11 दिवसात काय सर्वे केला असेल. आणि जे महाराष्ट्राला माहित नाही तेही मी आता सांगून टाकतो. पृथ्वीराज बाबांच्याच मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत हे घडलं. त्या वेळेला जो डेटा अनालिसिस केलेला आहे राणे समितीच्या नावाने, डेटा अनालिसिस तर सिडॅकने केलं आणि डेटा गोळा करायचं काम सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयांनी केलं. डेटा तटस्थपणे घेण्यात आला याच्यावर आपण विश्वास ठेवू, कारण प्रशासनाच्या लोकांनी तो डेटा घेतलेला होता. परंतु तो डेटा 4,05,000 कुटुंबांचं सर्वेक्षण दाखवतोय. राणे समितीने जे डेटा अनालिसिस केलेलं आहे ते फक्त 4,05,000 कुटुंबांचंच केलेलं आहे. मराठा समाजाने याच्यावर लक्ष द्यावं. आणि सर्वे करण्यासाठी जे पेमेंट झालेलं आहे संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत, ते 12 लाखापेक्षा जास्त कुटुंबांचं सर्वेक्षण करण्यासाठी पेमेंट झालेलं आहे. म्हणजे तुम्ही 26 फेब्रुवारीला जिथपर्यंत डेटा आला होता तेवढ्याच डेटाचं अनालिसिस केलं आणि म्हणून ते 4,05,000 कुटुंबांचं सर्वेक्षण झालं. तुमच्या डेटामध्ये संभाजीनगर जिल्ह्याचा डेटा सुद्धा अनालिसिस मध्ये घेण्यात आलेला नाहीये. सगळे कागदपत्र तपासल्यानंतर आम्हीच तोंड जोडून घेतलं की हे काय गौड बंगाल आहे. म्हणजे फेब्रुवारीच्या 26ला तुम्हाला अहवाल तयार करायचा होता आणि तुम्हाला आरक्षण देण्याचा निर्णय घ्यायचा होता, पण तुम्हाला खरं काम करायचं नव्हतं हे तर त्याच्यातून दिसतं. पुढच्या एप्रिल पर्यंत बाकीचा डेटा आला तो वाया गेलेला आहे. 12 लाख कुटुंबांचं जर मराठ्यांचं सर्वेक्षण एकूण महाराष्ट्रातलं झालं असतं तर तो डेटा अधिक मजबूत झाला असता. पण 4,05,000 हा डेटाही काही कमी नव्हता. परंतु तुम्ही जेव्हा शिफारस केली राणे कमिटीने, ती शिफारसच मुळात चुकीची केली होती. असं जो निकाल आहे 14 नोव्हेंबर 14चा, त्या निकालातच म्हटलेलं आहे की मराठा समाजाला तर या समितीने सामाजिक दृष्ट्या मागासलेलं म्हटलेलंच नाहीये. मराठा समाजाच्या सामाजिक मागासलेपणावर या समितीने शंका उपस्थित केलेली आहे. कारण तुम्ही असं म्हटलं, दो मराठा इज नॉट सोशली बॅकवर्ड, ही इज बॅकवर्ड एज्युकेशनली अँड इकॉनॉमिकली. म्हणजे मराठा समाज जरी सामाजिक दृष्ट्या मागासलेला नसला तरी तो आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे, असं तुम्ही त्यांचं जे शिफारस पत्र आहे, कव्हरिंग नोट आहे राणे समितीच्या अहवालाची, त्याच्यातच लिहून ठेवलंय. बाबा तुम्ही मुख्यमंत्री म्हणून ते वाचलं नव्हतं का? वाईट वाटतं की अतिशय मोठ्या माणसाबद्दल मी हे बोलतोय, मला खूप आदर आहे पृथ्वीराज चव्हाणांचा, परंतु तुमच्या काळात या चुका झाल्या त्याच तर आता निस्ताराव्या लागतायत ना. आणि तसं लिहिल्यामुळे तुम्ही घाईघाईत 9 जुलै 2014ला ते हे काढलं, ऑर्डिनन्स काढला आणि त्या जुलैमध्येच तुम्ही GR पण काढला आणि मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं. आणि काही मुस्लिम जाती, ज्या मुस्लिम समाजाच्या लोकांनी तुमच्याकडे यादी दिली की आमच्या बॅकवर्ड जाती आहेत, तुम्ही त्यांच्या 50 जातींना 5% शिक्षणात आरक्षण दिलं आणि मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीत 16% आरक्षण दिलं. राणे समितीने 20% पर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्यावं असं सांगितलं होतं. राणे समितीची शिफारस टाळून तुम्ही 16% आरक्षण दिलं का? तर राणे समितीने 32% मराठा समाज आहे असं लिहिलं होतं म्हणून. मुळातच हा जो मुद्दा आहे की मराठा समाज 32% आहे आणि 16% आरक्षण दिलेलं बरोबर आहे, हा कोर्टासमोर नीट मांडण्यात आलेला नव्हता. आणि ज्या पद्धतीने त्या कोर्टाला मराठा समाजाचं बॅकवर्डनेस सांगण्याची गरज होती, त्या पद्धतीने बॅकवर्डनेस सांगण्यात आलं नाही. कारण मूळ मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागासलेला नाही, हा जो अपवाद आहे, हा जो आरोप आहे, हा त्या दिवशी सेट झाला ज्या दिवशी राणे समितीच्या कव्हरिंग नोट मध्ये लिहिण्यात आलं की मराठा समाज सामाजिक मागास नसला तरी आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे. हे वाक्य फार घातक ठरलं. ते निस्तरायला पुढचे अनेक वर्ष गेलेली आहेत. आणि त्या दिवशी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने जी मुख्य चूक केली की विधिमंडळात ते राणे समितीचा अहवाल मांडलाच नाही. ऑर्डिनन्स काढला ना तुम्ही. आणि तुम्ही म्हणता की न्यायमूर्ती गायकवाड आयोग विधिमंडळात आला नाही.
मग आला नाही तर तुम्ही कशाला त्या कायद्याला मान्यता दिली 2018 साली? मग तुम्ही स्वतः सुद्धा राणे समितीचा अहवाल विधिमंडळात घेतला नाही. कोर्टाने आक्षेप घेतला 2014ला या केसमध्ये ESBC आरक्षण दिलं तुम्ही, इकॉनॉमिक एज्युकेशनली अँड सोशली बॅकवर्ड. त्यावेळेला तुम्ही सो कॉल्ड बापट कमिशनचा अहवाल विधिमंडळात मांडून चर्चा केली नाही असंही कोर्टाने आक्षेप घेतलेला. म्हणजे तुम्ही बापट आयोग जो आहे त्याची जाहीर वाच्यता होईल, विधिमंडळात त्यावर चर्चा होईल, बापट आयोगाने जी कार्यपद्धती अनुसरली ती चुकीची आहे याच्यावर विधिमंडळात चर्चा करायला तुम्हाला कोणी अडवलं होतं? 2008ला तो अहवाल आला, बापट समितीचा अहवाल. तर 2013 पर्यंत तुमचे किती विधिमंडळाचे अधिवेशन झाले? का नाही तुम्ही त्याला चर्चेला घेतलं विधिमंडळामध्ये? का नाही त्याला विधिमंडळाने खारिज केलं की हा तर नशाखोरी करून केलेला निर्णय आहे, निष्कर्ष आहे, असं का नाही तुम्ही त्याच्यात वधवून घेतलं सदस्यांकडून? मुळामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यातलं गांभीर्य मुळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने त्या काळात दाखवलं नाही. जसं मी म्हणतो की तुम्ही मराठा समाजाचं जेव्हा डेटाचा विषय आला आयोगाने नाकारलं, तुम्ही कायद्याचा वापर केला नाही. तसं 1992ला इंदिरा साहनीने निकाल दिला आणि राज्य मागासवर्ग आयोग कायद्याच्या मध्ये 11वं कलम आहे की तुम्ही वारंवार तपासणी केली पाहिजे ओबीसी आरक्षणाची. ओबीसी आरक्षणात असलेल्या जातींच्या मागासलेपणाची तपासणी केली पाहिजे असंही सांगितलेलं आहे. तुम्ही ते तपासणी पण कधी करायला घेतली नाही आणि त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणाची जागा राहिली नाही. आणि 50% वर आरक्षण देण्याचा पायंडा जो आहे, जी कृती आहे ती तर पृथ्वीराज बाबा तुम्हीच पहिल्यांदा करून दाखवली. मग तुम्ही तेव्हा केंद्रामध्ये सरकार तुमचं होतं ना, का नाही तुम्ही आरक्षणाची मर्यादा तेव्हा वाढवून घेतली बरं? तुम्ही कधीतरी 2014 पर्यंत केंद्रीय पातळीवर परसुएशन करून पाठपुरावा करून आम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायला त्रास होतोय, तुम्ही आरक्षणाची मर्यादा घटना दुरुस्ती करून वाढवा असं तुम्ही कधी म्हटले का केंद्राकडे? केंद्राने कधी तसा प्रयत्न केला का आरक्षणाची मर्यादा वाढवायचा? आता तुम्ही जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीकडे बोट दाखवता की आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे, शरद पवार साहेबही तेच म्हणतात, पृथ्वीराज बाबा तेच म्हणतात, राष्ट्रवादी काँग्रेस तेच म्हणतं आणि काँग्रेसही तेच म्हणतं. मग तुम्ही 1999 पासून 2014 पर्यंत असा एखादा प्रयत्न का नाही करून पाहिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा? आणि सगळ्यात अजून लोक विसरले, पण ते पुन्हा सांगतो की नचिप्पन समिती नेमलेली होती तुम्ही 2005 मध्ये. या नचिप्पन समितीने शिफारस केली होती की आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची गरज आहे. तुमच्याच सरकारने नेमलेली ती समिती होती. त्या नचिप्पन कमिटीच्या शिफारसी तुम्ही का नाही स्वीकारल्या 2014 पर्यंत? का नाही केंद्रातली सांगून आरक्षणाची मर्यादा वाढवली? मग आता तुम्हाला कोणता नैतिक अधिकार पोचतो की केंद्रात जाऊन आरक्षणाची मर्यादा वाढवून आणा मोदी साहेबांकडून? हा अधिकार पोचतो का बाबा तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला आणि तुमच्या विकास आघाडीला? आणि तुम्ही असं आरक्षण दिलं की ज्याच्या अहवालातच लिहिलंय की मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागासलेला नसला तरी इकॉनॉमिकली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे असं तुम्ही अहवालाचं कव्हरिंग नोट दिलेलं आहे. ते इंग्लिश मध्ये आहे. विशेष म्हणजे त्या न्यायालयाला वाचून कळतं जरी ते मराठी भाषिक नसले तरी. आणि त्याच्यामुळे तुम्ही ती सुनावणी झाली त्या ऑर्डिनन्स वरती, ती तर तुमचं सरकार असतानाच पूर्ण झाली होती. न्यायालयाने फक्त निकाल राखून ठेवला होता तुमच्या प्रभावामध्ये. मग सुनावणी तर आधीच झालेली होती ना, निकाल तर आलेलाच होता ना. तो फक्त तो डिक्लेअर 14 नोव्हेंबर 2014ला झाला. पण तुम्ही असतानाच ते आरक्षण गेलं होतं हे तुम्ही का नाही सांगत समाजाला? आणि अतिशय निसर्ड आरक्षण दिलं, अतिशय इलॉजिकल आरक्षण दिलं आणि आयोगाकडून जे काम करून घेणं शक्य होतं ते आयोगाकडून न करून घेता तुम्ही वाकडा मार्ग स्वीकारला. त्याच्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणात अनेक प्रश्न उभे राहिलेले आहेत जे निस्तरता आता नाकीदम आलेले आहेत. हे पृथ्वीराज बाबा तुम्ही मुख्यमंत्री असतानाच झालेलं आहे, म्हणून मला हे सांगावं लागतंय. आणि तुम्ही त्यावेळेला तुमची जबाबदारी पार पाडलेली नाही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रती. तेव्हा जर आयोगाला गचंडी धरून हाकलून दिला असतं आणि तुम्ही आयोग नेमून मराठा समाजाचं समूळ सर्वेक्षण केलं असतं तर ओबीसीत मराठा समाजाला घालता आला असतं ना तुम्हाला. कारण बघा विरोधाभास कसा आहे.
राणे समितीला जे तुम्ही टर्म्स ऑफ रेफरन्स दिलं, तुम्ही काढून वाचून बघा राणे समितीचा आयोग, ते पत्र वाचून बघा. त्याच्यामध्ये तुम्ही स्पष्ट लिहिलं होतं की मराठा समाजाचा अभ्यास करून मराठा समाजाला ओबीसीत घालण्यासाठी अहवाल देणे. म्हणजे मराठा समाजाला ओबीसीत घालण्यासाठीच्या टर्म्स ऑफ रेफरन्स तुमच्या राणे समितीला तुम्ही दिलेल्या होत्या. पण जेव्हा आरक्षण द्यायची वेळ आली तेव्हा त्यांना ओबीसीच्या बाहेरचं 50% मर्यादेबाहेरचं आरक्षण तुम्ही का बरं दिलं? तुम्ही नवीन 50% वरच्या आरक्षणाचा पायंडा पाडल्यामुळे पुढचे किती प्रश्न गंभीर झाले. हा सगळा मुद्दा पृथ्वीराज बाबा तुम्ही एकदा आत्मपरीक्षण करून आत्मचिंतन करून विचारात घेतला पाहिजे. आणि तुम्ही 50%ची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्राकडे कधीही बोलले नाही. तुमचं सरकार राज्यातही होतं, केंद्रातही होतं, 99 पासून 2014 पर्यंत होतं, म्हणजे बराच काळ होतं. त्यावेळेला तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कोणतंही विशेष काही केलेलं नाही. आणि नचिपन आयोगाचा तुमचा अहवाल तुमच्या समोर असून ज्याची चर्चा झालेली असून मर्यादा वाढवण्याचा विषय समोर असून सुद्धा तुम्ही त्याच्याबद्दल तो अहवाल लागू करण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. आणि 50% मर्यादेच्या बाहेर जाऊन तुम्ही मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं. ते आरक्षण तुमच्याच सरकारच्या काळामध्ये इलेक्शनच्या आधीच रद्द झालेलं होतं, कारण सुनावणी झालेली होती, नंतर ते डिक्लेअर झालं. आणि त्यामुळे सगळं जे मराठा आरक्षणाची जी समस्या आहे ती 1999 ते 2014 मध्ये स्थिर झालेली, प्रस्थापित झालेली आणि न बदलणारी परिस्थिती निर्माण झालेला जो काळ आहे तो काळ आहे. आणि मला हेही समाजाला सांगितलं पाहिजे की मराठा आरक्षणाचा खरा अभ्यास सुरू झाला 2015 नंतर. कारण तेव्हा नामदार विनोद तावडेंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली, मराठा आरक्षणाची समिती. आणि विनोद तावडेंनी आदेश काढला की मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी विशेष तज्ञांची समिती नेमा, ऐतिहासिक सगळे पुराव्याची छाननी करा. योगायोगाने मलाही त्या ठिकाणी काम करायची संधी मिळाली. आणि सगळे ऐतिहासिक दस्तऐवज खंडू खंदारे, के खंदारे म्हणून अधिकारी आहेत, त्यांनी पण याच्यात खूप मदत केली. आणि सगळं जेव्हा ऐतिहासिक धांडोळा घेतला, सगळे पुरावे गोळा केले. श्रीराम पिंगळे तेव्हा नंतर सरकारचे वकील होते. आणि खरा गती 2015 मध्ये विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने जे काम करून घेतलं ते काम प्रचंड काम करून घेतलं. आणि मराठा समाज हा बॅकवर्ड आहे, सामाजिक दृष्ट्या मागास आहे, आर्थिक दृष्ट्या मागास आहे, शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे. हे काम 2016ला जेव्हा मराठा क्रांती मोर्चे एकीकडे चालत होते तेव्हा दुसरीकडे हे सर्वेक्षणाचं आणि संशोधनाचं कामही चालू होतं. आणि त्याच्या आधारावर 2016च्या 5 डिसेंबरला माननीय मुंबई उच्च न्यायालयासमोर एक 5000 पानाचं सविस्तर प्रतिज्ञापत्र, सगळा डेटा फडणवीस सरकारच्या काळामध्ये न्यायालयात सादर झाला. पण त्याचं मुख्य क्रेडिट विनोद तावडे साहेबांकडे जातं, हे सुद्धा मान्य केलं पाहिजे. जी स्पेस मराठा समाजाच्या अभ्यासकांना आणि वकिलांना काम करायला दिली गेली त्या काळात 15-16 मध्ये, त्याच्यामुळे मराठा समाजाच्या आज ज्या समाजातले लोक बोलतात, म्हणजे 2015 ते 2018च्या काळात जे काम झालं त्याच गोष्टीच्या आधारे आज मराठा समाजातल्या प्रत्येक नागरिकाला वाटतंय की आमच्यावर अन्याय झालेला आहे. आज जे लोक बोलताय मराठा समाजाचे की आमचं आरक्षण असं आहे, त्यांचं आरक्षण बोगस आहे, हे सगळे जे आज लोकांच्या तोंडी वाक्य आढळतात ते 2015 ते 2018 या काळात जो अभ्यास झाला मराठा समाजाचा आणि तुलना झाली बाकीच्या आरक्षणाची, सगळे डेटा बाहेर आला, सगळ्या गोष्टी पब्लिक डोमेन मध्ये आल्या, मीडियात आल्या, त्या काळातल्या सगळ्या चर्चा झाल्या. त्या सगळ्या गोष्टी विनोद तावडे साहेब समितीचे अध्यक्ष होते, फडणवीस साहेब होते, चंद्रकांत दादा पाटील होते, या लोकांनी आम्हाला जे काम करायची मोकळीक दिली, मराठा समाजाचा सविस्तर अभ्यास मांडायची. श्रीराम पिंगळे तेव्हा वकील होते सरकारचे, त्यांनी प्रचंड काम याच्यामध्ये केलेलं आहे. आणि या सगळा डेटा रेकॉर्डवर आल्यानंतर आज मराठा समाजाला त्या सगळ्या गोष्टींचं माहिती मिळालेली आहे. ते पृथ्वीराज बाबाच्या काळात घडलेलं नाहीये, हेही मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं. आणि तो अभ्यास आज आपल्याला लढायला कामा येतोय. जरांगे पाटलांना जे त्यांच्या शब्दामध्ये जाण आहे तो अभ्यास 2015 ते 2018-19 काळातच झालेला आहे.
हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला पृथ्वीराज बाबांचं जे म्हणणं होतं त्या म्हणण्यामध्ये काही तथ्य आढळत नाही. उलट काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने 1999 पासून 2014 पर्यंत जे मराठा समाजाच्या आरक्षणाचं बद्दल दिरंगाई असेल किंवा उदासीनता असेल किंवा त्याला काही महत्त्व नाही अशी त्यांची भूमिका असेल, या सगळ्या दृष्टिकोनातून त्यांनी म्हणजे वाट लावलेली मराठा आरक्षणाची, हे आपल्याला सगळ्यांना लक्षात घ्यावं लागतंय. जय शिवराय. एकूणच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरती काँग्रेस राष्ट्रवादीची भूमिका कशी होती त्याबद्दल तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती ऐकायला मिळाली. एक मोठा घोटाळा काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात जो आरक्षणाबद्दल केला गेला तो या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळाला. आणि विनोद तावडेंबद्दल जे कुठेही चर्चा केली जात नाही त्या विनोद तावडेंचं सध्याच्या मराठा आरक्षणाच्या अभ्यासामध्ये किती मोठं योगदान आहे ते सुद्धा सराटे सरांनी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं. जर हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण सत्य पोहोचवणं हे आपलं काम आहे. आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.